काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. काही दिवसापूर्वी नारायणनगर या परिसरातील कुमार तारकेश या 9 वर्षाच्या बालकाचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. जेव्हा ती घटना घडली आणि त्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांना आला तर बघायला दाखवत होता, त्यानंतर ही शंका थोडीशी होतीच. कारण ते सगळे भटके कुत्रे आणि मालकाने सोडून दिलेले कुत्रे असल्यामुळे त्यांनी तो चावा घेतलेला आहे आणि त्याचा तो बालकाचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी नगरपालिकेने 7 कुत्रे जमा केलेले होते, त्यातील काही मेलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की त्यांची पोस्टमार्टम झाल्याशिवाय त्यांना त्यांचा पुढचा विधी करायला नको होता. परंतु तो दुर्दैवाने तसे गाडले गेलेले आहेत. पोलिसांनी सूचना तशा द्यायला पाहिजे होत्या की हे एक प्रकारचे एव्हिडन्स म्हणून आहे, ते पुरावे म्हणून त्याची पोस्टमार्टम झाल्याशिवाय त्याच्यावर पुढची प्रक्रिया व्हायला नको होती, परंतु ती झाली. या प्रकरणामध्ये आम्ही जेही तपास करायचा तो निश्चितपणे करू आणि यात जेही चुकीचे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू. आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहोत की आता एखाद्याचा जीव गेल्यानंतर तो भरून निघत नाही, पण तो पुढील त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत करावी आणि त्यांचं सांत्वन करावं आणि या भुसावळ शहरात अशा घटना घडू नये म्हणून सत्ताधारी भाजपा म्हणून आम्ही आता जो मक्तेदाराला कुत्रे पकडण्यासाठी बोलवलेलं होतं तो आज किंवा उद्यापर्यंत येतो आहे. त्यानंतर आम्ही एक जसं गुरांसाठी कोंडवाडा असतो तसं एक शेल्टर आम्ही उभारण्याचा आमचा मानस आहे आणि गावातील जे भटके कुत्रे ज्यांचा डायरेक्ट त्रास आहे आणि नागरिक त्याची तक्रार करते अशांना पकडून आम्ही तिथं ठेवू आणि भुसावळकरांचा हा त्रास नक्की कमी. हो, जनतेचा प्रश्न विचारतो तुम्हाला. याच्या आधीसुद्धा कोळीवाड्यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी एका मुलीचा जीव गमवावा लागला, त्यावेळेससुद्धा असंच घटना घडली की सर्व वरती येतात. आजही तोच प्रकार होतो आहे. घटना घडल्यानंतर सर्व आवाज उचलला होतो आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आता जी घटना यापूर्वी आता घडून गेलेली त्यावर बोलून उपयोग नाही. परंतु आता हे जे प्रकरण ताजं आहे यातनं नक्कीच सर्वजण धडा शिकतील आणि यातनं बोध घेतील आणि येत्या काळामध्ये भटके कुत्रे पकडणं असो की त्यांचं निर्बीजीकरण करणं असो या सगळ्या गोष्टींवर नक्कीच नगरपालिका प्रशासन लक्ष ठेवेल. गेल्या मागे एक सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा कुत्र्या बाबतीत आवाज उचलला गेला सभेमध्ये. भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगरसेविका प्राची पाटील असतील, शोभाईकडे असतील, यांनी हा प्रश्न मांडलेला होता. परंतु नगरपालिकेचं कामकाज आणि कामकाज करण्याची पद्धत आणि त्यांचं तोकडं मनुष्यबळ यामुळे काही गोष्टी साध्य केल्या नाहीत. परंतु आम्ही आता आमच्याजवळ जेवढा दिवस आहे त्या दिवसामध्ये नक्कीच या प्रकरणाला आम्ही कुठेही मागे पडू देणार नाही आणि या बाबतीत ज्याही उपाययोजना आहे त्या आम्ही नक्की करू. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, करगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो हो हो. भाजपा सर्वांची. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, करगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. नाद घुमू दे, कमळ फुलू
subscribe now and press the bell icon. Never miss an update.